आज मी बनवते मटर बटाटा कटलेट. त्यासाठी मी मटर आणि बटाटा चांगले उकडून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी पोहे भिजत ठेवलेले होते, त्याच्यामध्ये मी पोहे पण ॲड करणार आहे. उकडलेले मटर आणि बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. त्यामध्ये भिजवलेले पोहे घातलेले आहेत. यामध्ये ॲड केले मी हळद, लाल तिखट, धना पावडर, कोथिंबीर आणि बेसन आणि थोडंसं मीठ. नंतर रवा घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून असे हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. तर रव्यामध्ये मस्त डीप करून त्यांना तेलामध्ये सोडायचं आहे फ्राय करण्यासाठी. हे मी माझ्यासाठी तेलामध्ये फ्राय केलेले आहेत आणि मुलांसाठी मी कमी तेलाचे तव्यावरती थोडंसं तेल टाकून फ्राय करते. रेडी झालेले आहेत मटर बटाटा कटलेट. ते आमचा दादा आता टेस्ट करून सांगतोय कसे झालेत कटलेट. हां, एक नंबर झालेले आहेत. इथे आता बेबी बॉसचं टेस्टिंग चालू आहे. याचा फीडबॅक तर घेतलाच पाहिजे. आम्ही आता एन्जॉय करतो मस्त कटलेट. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन लाईक, शेअर, फॉलो करा. बाय बाय.